लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 11 जानेवारीच्या भागात काव्या खूपच घाबरलेली असते. धनंजयच्या बोलण्याचा ती विचार करते. धनंजय काव्यावरती ओरडलेला असतो की आईबापांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे, याचे तू असे पांग फेडतेस का? असं कोणत्या गोष्टीमध्ये तू गुंग झाली होती की तुला साधं तुझ्या घराचं देखील भान उरलं नाही? तेव्हा काव्या विचार करते, आज कशीबशी तरी वाचले आहे मी, परंतु सत्य केव्हाही उघडकीला येऊ शकतं. आता काय करू मी? मला खूप भीती वाटते आहे. असं म्हणत घाबरत काव्या ज्यावेळी पाठीमागे वळते, समोरच नंदिनी उभी असते आणि नंदिनीला पाहता क्षणी ती डचकते. नंदिनी तिला विचारते की तुला डचकायला काय झालं? मगाशी आईबाबांसमोर तू खोटं बोललीस ना? असं नंदिनीने विचारताच काव्या म्हणते की नाही ताई, खोटं बोललेले नाहीच आहे मी. खरं तर माझ्या मूर्खपणामुळे तुम्हा सर्वांना इतका त्रास झाला, त्याचं खूप गिल्ट वाटतंय. म्हणजे काय झालं माहिती आहे का ताई? अचानकपणे मैत्रिणींनी आईस्क्रीम खायला बाहेर जायचं ठरवलं आणि मध्येच ती गाडी बंद पडली. असं काव्या खोटी कारणं देत असतानाच अचानक नंदिनी तिला विचारते की गाडी जीविकाचीच होती ना? त्यावरती काव्या आणखीनच घाबरते. पुन्हा ती खोटं बोलते की नाही, म्हणजे तिची नाही, परंतु तिच्या कझनची होती. त्यावरती नंदिनी म्हणते की मला वाटलंच होतं. नंदिनी काव्याला म्हणते, तू ना जीविकाला एकदा घरी घेऊन यायचे, नाही म्हणजे बघू देत ना की ती जीविका नक्की आहे तरी कोण. खरं सांगायचं झालं ना काव्या, तर तिच्या नादाला लागून तू स्वतः बिघडत चालली आहेस. त्यावरती काव्या घाबरते. ती म्हणते की नाही ताई, जीविका तशी मुलगी नाही आहे. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. खरा प्रॉब्लेम तर तिथे झाला की ज्यावेळी गाडी बंद पडली आणि त्यामुळे सगळंच बिघडलं. आणि घरी आल्यानंतर जे काही घडलं त्यामध्ये काय बोलावं मला सुचत नव्हतं, म्हणून सगळं मी तुझ्यावरती ढकललं. नंदिनीच्या समोर काव्याने स्वतःची चूकही मान्य केलेली असते आणि त्याबद्दल तिला गिल्टही असतं. घाबरलेली काव्या पुढे नंदिनीला म्हणते की मी घरी आल्यानंतर बाबा माझ्यावरती किती चिडले होते ते तर तू पाहिलंसच ना ताई. तेव्हा नंदिनी तिला समजावते की अगदी बरोबरच केलं ना त्यांनी. ती काव्याला बेडवरती बसवते आणि तिला विचारते की हे बघ काव्या, काही प्रॉब्लेम असेल तर मला प्लीज सांग, नाही म्हणजे तू जर माझ्यापासून काही लपवत असशील तर मला उघडपणे सांग. उगाच त्याच्यामुळे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स नको वाढायला. आता काव्या स्वतःच धर्मसंकटात सापडलेली असते, कारण जीवाबद्दल ती घरच्या कोणाला काहीच सांगू शकत नसते. नंदिनी काव्याचा हात हातामध्ये घेते आणि तिला प्रेमाने समजावते की हे बघ काव्या, तू जर खरंच माझ्यापासून काही लपवत असशील तर एक मैत्रीण म्हणून तू सगळं मला सांगू शकतेस. तर काव्या तेथून उठते आणि बहाणा करते की नाही ताई, असं खरंच काहीच नाही आहे. तेव्हा नंदिनी मोठ्या मनाने काव्याला माफही करते आणि समजूनही घेते. ती तिला म्हणते की बरं ठीक आहे, हे बघ तू आत्ता घाबरली आहेस म्हणून मी तुझ्यावरती उगाचच प्रश्नांचा भडीमार करणार नाही आहे, परंतु सत्य जर मला समजलेलं असेल तर उद्या जर काही झालं तर सगळं प्रकरण सावरून घ्यायला मलाच सोपं जाईल ना. त्यामुळे तू काही लपवत असशील तर प्लीज मला सांग. तेव्हा काव्या पुन्हा नंदिनीशी खोटं बोलते की तसं खरंच काहीच नाही आहे ताई, आणि जर कोणाला काहीही न सांगण्यासारखी चूक जर माझ्या हातून कधी घडली ना तर सर्वात आधी येऊन मी तुझ्याशीच बोलेल ना गं ताई. असं म्हणत काव्या नंदिनीच्या गळ्यात पडते. परंतु काव्याला खूप मोठं गिल्ट मनात साचलेलं असतं की आपण आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या आपल्याच घरच्या माणसांची खोटं बोलून फसवणूक करतो आहोत. तर इकडे पार्थने सरळ रम्याला त्याचं तिच्यावरती प्रेमच नाही आहे आणि ते पत्र फाडून टाक असं सांगितलेलं असतं आणि रम्या पूर्णपणे कोसळलेली असते. ती खूप रडत असते. तेव्हा वसुंधरा तिचं कपाट चेक करते तर पार्थच्या लहानपणापासूनची प्रत्येक गोष्ट रम्याने अगदी जीवापाड प्रेमाने सांभाळून ठेवलेली असते. वसुंधरा तिच्या मुलीला विचारते की रम्या, इतकं प्रेम करतेस तू पार्थवरती की त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी देखील किती सांभाळून ठेवल्या आहेस तू. रम्या नुसती रडत असते. वसुंधरा पुढे रम्याला विचारते की आधी हे सगळं बघताना किती खुश होत असतील ना तू, आणि अगदी या गोष्टींमध्ये हरवून जात पार्थची स्वप्न देखील पाहत असतील ना तू. तेव्हा रम्या उठते आणि वसुंधराच्या गळ्यात पडून खूप रडायला लागते. वसुंधरा कसंबसं तिला शांत करण्याच्या प्रयत्नात असते. ती तिचं सांत्वन करते.
वसुंधरा तिच्या मुलीला एकच सल्ला देते की रडायचं नाही तर लढायचं. हे बघ, रडून माणूस कमकुवत होतं, अश्रू गिळल्यानंतर ते निखारे होतात. रम्याचा पार्थमध्ये जीव अडकलेला असतो. वसुंधराला म्हणते की आई, माझं पार्थवरचं असणारे प्रेम घरातील सगळ्यांना कळतं आहे, फक्त त्याला का कळत नाहीये? आई अगं, लहानपणापासून मी त्याच्यावरती प्रेम केलं आहे. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची देखील मी किती मनापासून काळजी घेतली आहे. लहानपणापासून प्रेम करणाऱ्या या रम्याऐवजी त्याला ती बाहेरची मुलगी जवळची कशी वाटते? पुन्हा ती खूप रडायला लागते. वसुंधरा तिची ती होणारी अवस्था पाहू शकत नसते. तिचा जीव रम्यासाठी कळवळतो. ती तिला शांत व्हायला सांगते. तेव्हा रम्या म्हणते की आई अगं, कशी शांत होऊ मी? त्या पत्राच्या बाबतीत मी चुकले आणि सगळ्यांसमोर तू खोटी ठरलीस. मी मूर्ख तर ठरलेच आहे ग आई, परंतु माझ्यावरती विश्वास दाखवणारे तू माझी आई सर्वांसमोर तोंड घशी पडली. रम्याला यासाठीच खूप मनात गिल्ट आलेलं असतं. नाही आई, या सगळ्यांमध्ये फक्त आणि फक्त माझीच चूक आहे, मीच चुकले असं म्हणत रम्या स्वतःलाच मारून घेत असते. तेव्हा वसुंधरा पटकन धावत येते आणि रम्याचे हात पकडून ती तिला शांत राहण्यासाठी सांगतच असते. रम्या खालती कोसळते. वसुंधराला रम्याची अवस्था, तिला होणारा त्रास अजिबात पाहवत नसतो, परंतु रम्या पारच्या प्रेमातून बाहेर पडायलाच तयार नसते. वसुंधरा रम्याला समजावते की कागदाच्या तुकड्यावरती पारच्या प्रेमाची मोहर नाही लागली म्हणून माझी मुलगी अशी खचून नाही जाऊ शकत. तो छोटासा कागदाचा कपटा माझ्या मुलीचं असणारं प्रेम नाही ठरवू शकत. खरं सांगू का रम्या, त्या छोट्याशा कागदाच्या तुकड्यानेच मला नात्याची गणित समजले की वेळ आली ना तर आपण संकटात सापडलो असताना आपली नाती आपल्या मदतीला धावून येत नाहीत रम्या. या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःलाच खंबीरपणे उभं राहावं लागतं. स्वतःचाच स्वतः आधार बनून लढा द्यावा लागतो. वसुंधरा तिथे खचून गेलेल्या रम्याच्या मनात हिंमत भरवत असते. ती तिला लढायचं बळ देते. हे बघ रम्या, पार्थ जरी निर्दयी झाला असला तरी देखील तो तुझं प्रेम असं धुडकावून नाही लावू शकत. पार्थचं प्रेम मी तुला मिळवून देणार, हा माझा शब्द आहे असं म्हणत वसुंधराने रम्याला खूप मोठं वचन दिलेलं असतं. परंतु नियतीने तर वेगळंच काहीतरी ठरवलेलं असतं. कारण पार्थच्या आयुष्यात ना रम्या ना नंदिनी होणार असते ती काव्याची एंट्री. तेव्हा रम्या आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि पुन्हा रडायला लागते. तर इकडे पिहूच्या एका चुकीमुळे घरात किती मोठा तमाशा झाला म्हणूनच मंजुषा तिच्यावरती खूप ओरडते. खरं तर मंजुषाचा राग पिहूवरती एका गोष्टीसाठी असतो, जरी पिहूने चूक केली असली तरी देखील सगळ्यांसमोर येऊन सत्य सांगत बसायची काही एक गरज नव्हती आणि म्हणून ती तिला शिक्षा करत असते. तिच्यावरती ओरडते की मूर्ख आहेस का तू, बेअक्कल? अगं, हातात तोंडाशी आलेला घास कसा धुडकावून लावायचा ना ते तुझ्याकडून शिकावं कोणीतरी, मूर्ख कुठची असं म्हणत पुन्हा मंजुषा पिहूला मारणार तर श्रेया मिथून दोघेही मध्यस्थी करतात. श्रेया पुढे येऊन तिच्या आईला समजावते की आई प्लीज ना, नको ना रागू तिच्यावरती. तेव्हा मंजुषा चिडते. ती श्रेयाला गप्प बसायला सांगते, परंतु श्रेया शांत न बसता पुढे येऊन पिहूची बाजू घेते. ती म्हणते, आई प्लीज, हे बघ, मान्य आहे की पिहूच्या हातून रम्याताईच्या बाबतीत खूप मोठी चूक झाली आहे. ज्यावेळी आपल्या घरात भांडणे सुरू झाली होती तेव्हा ती खूप घाबरली आणि ते पत्र रम्याताईच्या खोलीतून तिने पळवलं. परंतु या सगळ्यांमध्ये पिहूची चूक आहे हे मला आधीच माहिती होतं, परंतु आम्ही दोघी खूप घाबरलो होतो. मंजुषाने तिच्या दोन्ही मुलींना चांगल्याच फैलावरती घेतलेलं असतं. ती श्रेयावरती देखील चिडते आणि म्हणते की मूर्ख आहात का तुम्ही दोघी? अगं, हे सगळं जे घडलं होतं ते येऊन तुम्ही मला तरी सांगायचं ना निदान. पुढे काय करायचं ते माझं मी बघितलं असतं, परंतु नाही, या मूर्ख मुलीने सगळ्यांसमोर जाऊन सांगितलं की हे सगळं मी केलं आहे. अगं, अशी गुपितं उलगडायची नसतात. तेरी बी चूप मेरी बी चूप करत पोटात साठवून ठेवायची असतात. परंतु हरिश्चंद्राचे अवतार बनून हिने सगळ्यांसमोर सगळं सांगून टाकलं. हिला तर ना मी सोडणारच नाही असं म्हणत मंजुषा पुन्हा पिहूच्या अंगावर धावून जाणार. मिथून चिडतो आणि तिला समजावतो की अगं, वेडी आहेस का तू? लहान आहे ना ती, इतकं मारतात का? त्यावरती चिडलेली मंजुषा म्हणते की मग आणखीन काय करायला हवं? हिने सगळा गोंधळ करून ठेवला आहे.
अहो यामुळे मी माझं जे ठरवलेलं प्लॅनिंग होतं ना ते सगळं आता फ्लॉप होणार आहे. इकडे वसुंधरा मानिनीला रम्याच्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि त्या दोघींनी आता तिला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते. मानिनीला घेऊन येत ती रम्याला कपाट उघडायला सांगते, परंतु रम्या ऐकत नसल्याने ती म्हणते की एकदाचं कपाट उघडून दाखव. अगं पार्थची देवासारखी पूजा करतेस तू, त्याच्यावरती इतकं प्रेम करतेस आणि तुझं पार्थवरती असणारं प्रेम हे लोक पायदळी तुडवतायत. रम्या उठ पटकन आणि कपाट उघड, असं तिथे वसुंधराने ताकीद देताच रम्या उठते आणि कपाट उघडून दाखवते. मानिनी खूप मोठ्या शॉकमध्ये असते की रम्याने लहानपणापासूनची पार्थची प्रत्येक गोष्ट जपून ठेवलेली असते आणि आता शॉकमध्ये असलेल्या मानिनीच्या लक्षात येतं की रम्याचा जीव पार्थमध्ये अडकलाय. ती त्याच्यावरती किती प्रेम करते. रम्याचं पार्थवरती असणारे हे जीवापाड प्रेम पाहून मानिनीला देखील धक्का तर बसलेलाच असतो, परंतु ती तिच्या बाबतीत हळवी झालेली असते. वसुंधराने तर तिला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवातच केलेली असते. तर वसुंधरा म्हणते की पाहतेस ना मानिनी, रम्याचं पार्थवरती किती प्रेम आहे ते. तेव्हा मानिनीचे डोळे पाणावलेले पाहून वसुंधरा मुद्दामच विचारते की मानिनी, अगं तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू कसे? तुझ्या मनाला पाझर कसा काय फुटला? त्यावरती मानिनी म्हणते की असं नका ना बोलू. मानिनी वसुंधराला म्हणते की अहो असं नका बोलू, मी मामी आहे तिची. लहानपणापासून मी तिला आईच्या मायेनेच वाढवलं आहे. मला कळतोय तिचा होणारा त्रास. मानिनी वसुंधराला विचारते की रम्या पार्थवरती एवढं प्रेम करते हे तुम्हाला माहिती होतं का? त्यावरती वसुंधरा म्हणते की नाही ग, मला खरंच माहिती नव्हतं. तर मानिनी शॉकमध्ये असते. ती रम्याला विचारते की अगं इतकी वर्ष ही गोष्ट तू मनात अशी लपवून का ठेवली? सांगितलं का नाही बाळा? अगं बघ, या छोट्याशा लपवलेल्या गोष्टीने किती मोठा गोंधळ झाला आहे. त्यावरती रम्या उत्तर देते की मामी, त्यावेळी मी मनाने कमकुवत होते, नाही सांगू शकले, परंतु आत्ता सांगितलं आहे ना, मग तुम्ही का ऐकत नाही आहेत? का तुम्हाला माझं पार्थवरचं प्रेम दिसत नाही आहे? मामी, मला नाही म्हणणं इतकं अवघड आहे का तुझ्यासाठी? अगं त्या परक्या मुलीला आपलंसं करून मी तुमची आपली असणारी मुलगी मला दूर लोटताय तुम्ही. तिथे वसुंधरासोबतच रम्याने देखील इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते. मानिनी अगदी पेचात पडलेली असते, कारण पार्थचं प्रेम नंदिनीवरती आहे आणि रम्याचा जीव पार्थमध्ये अडकला आहे. यामध्ये निर्णय कोणाच्या बाजूने घ्यावा हे तिलाच कळत नसतं. रम्या हतबल झालेली असते, पूर्णपणे कोसळून तुटून गेलेली असते आणि तिच्या प्रेमाची भीक ती मानिनीसमोर हात जोडून मागत असते. ती तिचे पाय देखील धरते. तेव्हा मानिनी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकते. मानिनी रम्याला समजावते की इतका त्रास स्वतःला करून घेऊ नकोस बाळा. नंतर ती तिला उठवते. वसुंधरा मानिनीला म्हणते, हे बघ, पार्थचा साखरपुडा तुम्ही अजूनही केलेला नाही आहे, मग माझ्या रम्याचा त्याच्यासाठी पुन्हा एकदा विचार करायला काय हरकत आहे? त्यावरती मानिनी वसुंधराला समजावते की ताई, हे बघा, पार्थचा साखरपुडा झाला आहे की नाही हा मुद्दा नाही आहे. पार्थचं नंदिनीवरती प्रेम आहे की नाही हा देखील मुद्दा नाही आहे. खरं तर मुद्दा हा आहे की पार्थ त्या नजरेने रम्याकडे कधी पाहूच शकत नाही. आम्ही पार्थशी या विषयासंदर्भात बोललो आहोत. तेव्हा वसुंधरा रम्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रम्या खालती बसते आणि पुन्हा रडायला लागते. वसुंधरा पुन्हा तिला सावरते. ती मानिनीला म्हणते की ठीक आहे, मी मान्य करते की पार्थने कधी त्या दृष्टीने आपल्या रम्याकडे पाहिलेच नाही, परंतु आत्ता रम्याचा विचार करायला काय हरकत आहे? हे बघ, पार्थ नंदिनीसोबत लव्ह मॅरेज तर करत नाही आहे ना, तिच्याशी लग्न तुम्हीच ठरवलं होतं की नाही? आणि नंदिनीचा बायको म्हणून स्वीकार तो आत्ता करतो आहे ना, मग त्याऐवजी रम्याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? असं वसुंधरा तिथे मानिनीला सगळे प्रश्न विचारत असते आणि वसुंधराने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं मानिनीकडे नसतातच. तर देशमुखांच्या घरी मात्र रम्या आणि पारच्या प्रकरणामुळे खूप मोठा तमाशा झालेला असतो, परंतु इकडे मोहित्यांच्या घरी मात्र साखरपुड्याच्या शॉपिंगची तयारीला सुरुवात झालेली असते. तर शारदा तिथे ओरडत असते की साखरपुड्याचं शॉपिंग. त्यावरती आरुषी काव्य मोठ्याने ओरडतात की झालंच पाहिजे. इतक्यात धनंजय येतो आणि म्हणतो की अरे हो हो, बस करा, मी तुमच्या विरुद्ध पार्टीत असल्यासारखं काय वागताय?
आता साखरपुड्याचं शॉपिंग तर करायला जायचंच आहे ना. त्यावरती नंदिनी म्हणते की माझी साखरपुड्याची साडी तर सासूबाई घेणार आहेत, त्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या. त्यावरती आरुषी काव्या म्हणतात की आई बघतेस ना, आत्तापासूनच तुमचं तुम्ही आणि आमचं आम्ही करते. काव्या म्हणते की बाबा पाहताय ना तुमची मुलगी कशी बोलते ते. त्यावरती धनंजय थोडासा इमोशनलच होतो आणि नंदिनीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणतो की प्रत्येक बापाचं हेच तर स्वप्न असतं की आपल्या मुलीला सासरचं घर हे लवकरात लवकर आपलंसं वाटावं. तेव्हा नंदिनी उठते आणि आपल्या बापाच्या गळ्यात पडत ती धनंजयला म्हणते की बाबा प्लीज आता इमोशनल होऊ नका, नाहीतर मी देखील रडेन. आता नंदिनीने तसं म्हणता क्षणी धनंजय आपले अश्रू सावरतो आणि तो तिथे त्याच्या तिन्ही मुलींना म्हणतो की ठरलं तर मग आता आपण उद्या शॉपिंगला जायचं म्हणजे जायचंच. त्यावरती आरुषी काव्या अगदी आनंदाने लहान मुलींसारख्या उड्या मारत असतात. मोहित्यांच्या घरी जरी आनंदाचं सुखी समाधानाचं वातावरण असलं तरी देशमुखांच्या घरी मात्र सगळं कसं विचित्रच चालू असतं. कशाचा कशाला ताळमेळच नसतो. वसुंधराने मानिनीला समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिला वाटत असतं की मानिनीने जर पार्थला समजावलं तर पार्थ नक्कीच रम्याचा बायको म्हणून विचार करू शकतो. परंतु एकतर मानिनी स्वतःच पेचात पडलेली असते, कारण त्यांनी मोहित्यांच्या घरी जाऊन धनंजय शारदाला शब्द दिलेला आहे की ते लग्न होणारच म्हणून. परंतु आता मधूनच रम्याच्या प्रकरणाला फाटे फुटत चालले आहेत. तर एवढं इमोशनल ब्लॅकमेल करून देखील मानिनी आपल्या मुलीच्या बाजूने होत नाही म्हटल्यानंतर वसुंधरा तिथे मोठा तमाशाच मांडते आणि म्हणते की मी सांगितलेली कोणतीच गोष्ट कधीच तुला पटतच नाही मानिनी. त्यावरती मानिनी म्हणते की ताई प्लीज जरा शांत व्हा, रम्या काय वैरीण आहे का माझे? हे बघा ताई, रम्याला मी अगदी लहानपणापासून पाहते आहे. खरं तर तिला मी माझ्या अंगाखांद्यावरती खेळवलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे आणि तिच्या भावना, तिला होणारा त्रास मला कळतोय. तर तिथे आता मानिनी रम्या वसुंधरासाठी सुखद धक्का देते. ती म्हणते की ठीक आहे, या विषयासंदर्भात मी पार्थशी एकदा बोलून बघते. तेव्हा रम्या वसुंधरा खूप खुश होतात. परंतु हे सगळं पार्थशी बोलताना मानिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. मानिनी ज्या वेळेस विक्रमकडे येते तेव्हा ती त्याला सांगते की रम्याच्या कपाटामध्ये पार्थच्या अगदी लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी तिने जपून ठेवल्या आहेत. विक्रमला याचाच मोठा धक्का बसतो. तो विचारतो की काय सांगतेस काय? त्यावरती मानिनी म्हणते की हो, रम्याच्या कपाटामध्ये ना पार्थविषयीचं, पार्थसोबतचं तिनं तिचं अख्खं विश्वच निर्माण केलं आहे. हे सगळं पार्थ पाठीमागून ऐकतो. पार्थ येऊन विचारतो की कशाविषयी बोलताय तुम्ही? त्यावरती मानिनी उत्तर देते की रम्याविषयी. पार्थ तिथे रम्याचा विषयच टाळतो. तो म्हणतो की आई हे बघ, आपलं या विषयासंदर्भात आधीही बोलणं झालेलं आहे, त्यामुळे हा विषय पुन्हा उघडत बसायची काही गरज नाही आहे. त्यावरती मानिनी म्हणते की ऐकून तरी घे पार्थ, हे बघ मला वसुताई रम्याच्या खोलीत घेऊन गेल्या होत्या. ज्यावेळी वसुताईंनी ते कपाट उघडून मला दाखवलं ना रम्याच्या खोलीतलं, तेव्हा मला खरंच खूप मोठा धक्का बसला. पार्थ, अरे तिने तुझ्या लहानपणापासूनच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील जपून ठेवल्या आहेत त्या कपाटामध्ये. तिने स्वतःच्या मनाच्या कोपऱ्यात एक तुझ्यासोबतचं अख्खं विश्वच निर्माण केलं आहे. अरे पार्थ, ती ना अखंड तुझ्या प्रेमात बुडाली आहे, असं मानिनीने सांगताच पार्थ म्हणतो की आई हे बघ, तिने हे सगळं तिच्या मनात जे काही निर्माण केलंय ते तिच्या मनात आहे. मी तसा तिच्या बाबतीत कधी विचारही केला नव्हता. तेव्हा मानिनी पार्थ जवळ जाते आणि म्हणते की प्लीज असं म्हणू नकोस रे. वसुंधरा रम्याने मानिनीला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्यात ती खरेच अडकते. ते जाळं असतं जे वसुंधराने आणि इकडे येऊन पार्थला समजावत ती रम्याचा अजूनही तो विचार करू शकते असं म्हणता क्षणी विक्रमला देखील धक्का बसतो. विक्रम मानिनीला समजावतो की काय बोलतेस, कळतं का तुला? त्यावरती मानिनी म्हणते की मला सगळं कळतं आहे. रम्याच्या भावना, तिला होणारा त्रास मी समजून घेऊ शकते. आणि मला सांगा की ती काय तिराईत आहे का, आपल्याच घरातली आहे की नाही? मग आपणच तिचा विचार करायला नको आहे का, असं मानिनीने म्हणतात. त्यावरती विक्रम म्हणतो की हो, परंतु आपण वारेवर तर सोडत नाही होत ना तिला. हे बघा, रम्याचं पत्र भेटलं, परंतु त्यामध्ये पिहूने गोंधळ घातला होता आणि त्या सगळ्यांमुळे ती खूप बिथरली आहे. आपण तिचा विचार देखील करायला हवा ना, असं मानिनीने म्हणताच पार्थलाच मोठा धक्का बसतो. बिचारा आता पेचात पडलेला असतो की
आई नक्की बोलते तरी काय? त्यावरती विक्रम पुन्हा तिला समजावतो की मानिनी, हे बघ, तुझं विचार करणं साहजिक आहे, परंतु कोणतंही नातं जबरदस्तीने पार्थवरती नाही ना लादू शकत आपण. त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघ आई, रम्याविषयी मला सहानुभूती तर आहे, म्हणून मी तिचा माझ्यासाठी विचार नाही करू शकत. आता मानिनी पुढे काय बोलणार तर विक्रम तो विषय तिथेच संपवतो. तो म्हणतो की मानिनी, हे बघ, पार्थचा या सगळ्याला नकार आहे, हे प्रकरण तिथेच संपतं आपल्यासाठी. हे बघ मानिनी, हे नातं जर आपण पार्थवरती जबरदस्तीने लादलं ना तर या सगळ्यांमध्ये कोणीही सुखी राहणार नाही आहे. काळ हे या सगळ्यावरचं एकमेव उत्तर आहे. आणि त्यांनी जर याच्या ऐवजी दुसरं काही जर मागितलं असतं तर अगदी हसत हसत मी देऊन टाकलं असतं. कोणतंही जबरदस्तीने लादलेलं नातं असतं ते त्या माणसासाठी जन्मठेप तुरुंगवासासारखंच असतं. हे बघ मानिनी, तुला हे सगळं का कळत नाही आहे? आणि हे प्रकरण इथेच संपत आहे, या विषयावरती चर्चा करायची काहीच गरज नाही आहे, असं म्हणत विक्रमने एक घाव दोन तुकडेच केलेले असतात. आजचा हा भाग इथेच संपत आहे. पुढे आपण पाहणार आहोत की नंदिनीची फॅमिली, मोहिते कुटुंब साखरपुड्याच्या शॉपिंगसाठी गेलेलंच असतं आणि ही बातमी जीवा फोन करून पार्थला देतो. तेव्हा जीवा काव्याच्या पाठलाग करतच तिथे पोहोचलेला असतो. काव्या त्याच्यावरती चिडते आणि त्याला जाब विचारत असते की माझ्या मागे मागे इथे तू का आलायस जीवा? इतक्यात अचानक आरुषीची येते आणि आरुषी आल्यानंतर दोघेही घाबरतात. आता त्यांची शॉपिंग संपल्यानंतर ज्यावेळी ते सगळेजण घरी जायला निघालेले असतात इतक्यात नंदिनीची नजर जीवावरती पडते आणि ते दोघेही दोन वेगवेगळ्या दिशेला असतात. जेव्हा हात करून नंदिनीला हाक मारतो. नंदिनी ज्यावेळी रस्ता क्रॉस करत असते नेमकंच एक कार वेगाने आलेली असते. तर मोहिते कुटुंब आता प्रचंड घाबरलेलं असतं. नंदिनीचा ॲक्सिडेंट होणार तोच जीवामध्ये पडलेला असतो आणि जीवा कारच्या आडवा आल्यामुळे काव्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता नक्की काय घडेल? जीवा वेळीच नंदिनीचा जीव वाचवेल का? आणि नंदिनीच्या जीवावर असं कोण टपलं आहे की मुद्दाम नंदिनीच्या अंगावरती काडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला? हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.